नमस्कार. आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ सीरीज 2 मधील एम्प्लॉयर किंवा उद्योजकता यांच्या या सीरीजमधील तिसरा व्हिडिओ. या व्हिडिओत पाहणार आहोत क्रिएट वॅकन्सी. वॅकन्सीची जाहिरात कशाप्रकारे द्यायची? CMY, KPY या वेबसाईटवर, संकेतस्थळावर कशाप्रकारे जाहिरात करायची प्रशिक्षणार्थींसाठी किंवा प्रशिक्षणार्थीला कसे सामील करायची? तर पहिलं स्टेप आहे क्रिएट वॅकन्सी. आधीच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे. पहिल्या व्हिडिओत पाहिलं आपण की एम्प्लॉयरला साइन अप कसे करायचे. दुसऱ्या व्हिडिओत पाहिलं आपण एम्प्लॉयर प्रोफाईल कशा प्रकारे भरायची आणि तिसऱ्या व्हिडिओत आपण पाहतोय क्रिएट वॅकन्सी कशा प्रकारे करायची. आयडी पासवर्डनी आपलं एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन ओपन केल्यावर आपल्याला डावीकडच्या भागात किंवा डावीकडच्या साईडला आपल्याला पाचवा ऑप्शन दिसतंय क्रिएट वॅकन्सी. याला क्लिक करतोय. याला क्लिक केल्यावर आपल्याला असं एक पेज ओपन होतं. या पेज ओपन झाल्यावर आधी ज्या आस्थापनांनी क्रिएट वॅकन्सी केली असेल, जाहिरात प्रसिद्ध केली असेल, पब्लिश केली असेल CMY, KPY या वेबसाईटवर, त्यांचे इथे ऑलरेडी एखाद किंवा 2 असे पोस्टची जाहिरातीची इथे सीरियल नंबरनुसार दिसेल आणि किंवा नवीन आपल्याला पोस्ट करायची असेल तर आपल्याला इथे ॲड न्यू या टॅबला क्लिक करायचं आहे. ओके. उजव्याकडच्या साईडला ॲड न्यू टॅबला क्लिक केल्यावर ॲड वॅकन्सी म्हणून असं पूर्ण एक पेज ओपन होईल. या पेजवर आपल्याला संपूर्ण माहिती आपली टाकायची आहे. कशा प्रकारे आपल्याला वॅकन्सी द्यायची आहे. सर्वात पहिले आपल्याला जॉब टायटल म्हणजे वॅकन्सीचं डेझिग्नेशन किंवा पोस्ट कोणती असेल प्रशिक्षणार्थींची, त्यासाठी आपल्याला इथे CMY, KPY डॅश देऊन ट्रेनी असं लिहायचं आणि याच्यासमोर आपल्याला प्रशिक्षणार्थीची पोस्ट घ्यायची आहे. पोस्ट म्हटलं तर क्लर्कसाठी घ्यायचं आहे, लिपिकसाठी घ्यायचं आहे, शिपाईसाठी घ्यायचं आहे, पिऊनसाठी घ्यायचं आहे, लॅब असिस्टंटसाठी घ्यायचं आहे. कोणत्या पोस्टला आपल्याला प्रशिक्षणार्थीला ठेवायचं आहे किंवा त्याच्यासाठी आपल्याला इथे इथे नाव लिहायचं आहे. ओके. मी सध्या क्लर्क म्हणजे लिपिक या पोस्टसाठी इथे मी लिहितोय. ओके. त्यानंतर आपल्याला किती वॅकन्सी, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती सांगितलेली आहे. आपण एम्प्लॉय प्रोफाईलमध्ये आपल्याला माहिती पडतं की आपल्या किंवा जिल्हा कौशल्य ऑफिस आपल्याला सांगतं की आपल्याला किती पदे भरायची आहे आपल्या ऑफिसला. आपल्याला मंजूर किती पदं करता येईल प्रशिक्षणार्थींचे. ते सांगितल्यावर त्याप्रमाणे इथे वॅकन्सी सांगायची. तुम्ही जर सांगितलेल्या पदाच्या वरती इथे जर पदं टाकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला 4 सांगितलं आणि तुम्ही इथे पोस्ट करताय 5 पदं. ओके. इथे टोटल वॅकन्सीमध्ये. तर इथे तुमची वॅकन्सीच पोस्ट होणार नाही. ते तिथे मेसेज येईल, पॉपअप येणार की तुम्ही तुमच्या वॅकन्सीच्या वरती तुम्ही पदं टाकताय असा मेसेज येईल. इथे मी एक सुद्धा 4 म्हणून एक पद हे करतोय. इथे आकडा टाकला मी. ओके. हा आकडा टाकला. त्यानंतर मला कोणत्या प्रकारे मी मुद्दाम 0 घेतलेला आहे. कारण की या आधी या ऑफिसच्या जाहिराती पडलेल्या आहेत आणि तिथून मुलं अजून रिलीज व्हायची आहे. त्यामुळे मी इथे 0च घेतला. जर मी इथे आकडा टाकला तर मला एक एक पहा 4 जरी केले तर मला एक मेसेज येतो किंवा की मी याच्यापेक्षा जास्त वॅकन्सी टाकू शकत नाही. त्यामुळे मी इथे 0 हा आकडा घेतला आपल्याला समजण्याकरता. तुम्ही तुमच्या जाहिरातीप्रमाणे करा. ओके. इथे मी क्वालिफिकेशन घेतोय. मला या वॅकन्सीसाठी, या पोस्टसाठी, या क्लर्क या पोस्टसाठी कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे. एक कोणतंही क्वालिफिकेशन निवडायचं. ग्रॅज्युएट निवडलं. ओके. किंवा PG निवडायचं. ग्रॅज्युएटच्या वरती पाहिजे असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि या वॅकन्सीसाठी, या जाहिरातीसाठी महिला इलिजिबल आहेत की नाही हे इथे म्हणायचं. जर महिलांसाठी पोस्ट नसेल किंवा ते पद नसेल तर आपल्याला इथे नो करायचं आहे. जर ते पद महिलांसाठी पण भरता येत असेल त्या आस्थापनेमध्ये किंवा आपल्या आस्थापनामध्ये तर यस इथे करायचं आहे. ओके. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारे पदं घ्यायची आहे. महिला घ्यायची आहे, पुरुष घ्यायचे आहे ते तुम्हाला. आणि योजनेचं जे वय दिलेलं आहे 18 ते 35 किंवा तुम्ही तुमच्या आस्थापनेमध्ये 30 वयापर्यंत जर असेल तर तुम्ही 30 पर्यंत घेऊ शकता. नसेल तर योजनेचं जे स्टँडर्ड वयाचं एजचं जे क्रायटेरिया दिलं आहे ते मी इथे टाकतोय 18 ते 35. ओके. वॅकन्सीची ज्या दिवशी तुम्ही वॅकन्सी टाकण्याचा प्रयत्न करता किंवा फिल करण्याचा प्रयत्न करता त्या दिवसची स्टार्ट डेट इथे लिहून येते आणि वॅकन्सीची एंड डेट तुम्हाला ठरवावी लागते. इथून तर मी आज 5 तारीख आहे. इथून मी 15 दिवसाची किंवा 20 दिवसासमोर 15 दिवसासमोरची वॅकन्सीची डेट ठेवतोय. कारण की मुलं या वॅकन्सीला अप्लाय करतील आणि 20 तारखेच्या आतमध्येच सगळी प्रोसेस करून आपल्याला त्या मुलांना त्यांचं स्वयं घोषणापत्र, ऑर्डर, त्यांचे सगळे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. त्यासाठी मी 15 दिवसाचा, 10 दिवसाचा, 5 दिवसाचा असा कालावधी तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता. ओके. मी इथे 20 तारीख घेतली. त्यानंतर इंटर्नची माहिती कशी पाहिजे आपल्याला. इंटर्न कोणत्या डिस्ट्रिक्ट मधला पाहिजे. इंटर्न हा कोणत्या जिल्ह्यातला हवा ते इथे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. ओके. मी आता अकोला जिल्हा वगैरे असं सिलेक्ट करतोय. त्या अकोला जिल्ह्यातल्या तालुक्यातलं कोणतं पाहिजे. कोणत्या तालुक्यात आपल्याला तिथे वॅकन्सी फिल करायची आहे किंवा तुमच्या ऑफिसचं कार्यालयाचा पत्ता जिथे असेल, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल त्या तालुक्याचं वगैरे टाकलं तरी चालेल. ओके. एखादी ब्रांच असते, त्याचं मेन ब्रांच असते अकोल्याला. अकोल्याच्या मग त्यांचे ब्रांचेस असतात, सब ब्रांचेस असतात. तर
त्यांना जर तिथे पदं भरायची असेल सब ब्रांचेसमध्ये, त्यांनी अकोला करायचंय आणि तिथे एक अकोला म्हणूनच डिस्ट्रिक्ट तालुका सिलेक्ट करायचा आहे. ओके. आणि तिथे गावांची नावं लिहायची आहे. जसं एक एक गाव लिहायचं असेल किंवा एक तालुका लिहायचा असेल, तिथे त्यांची सब ब्रांच आहे, तिथे ए लिहायचं, कॉमा लिहायचा. दुसरी ब्रांच असेल बी लिहायचं, नाव लिहायचं ब्रांचचं आणि तिथे गावाचं नाव लिहायचं आणि कॉमा द्यायचं. असं तुम्ही देऊ शकता, किती पण देऊ शकता. ओके. जिथे जिथे आपल्याला पोस्ट भरायचे आहे तसे. ओके. त्यानंतर मुलांकडून कोणतं ऍडिशनल स्किल जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही तिथे लिहू शकता क्लर्क. आणि या योजनेसाठी असं जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रशिक्षणार्थी हा पूर्णपणे अनस्किल असेल तरी चालेल किंवा त्यांनी कोणतेही स्किल घेतलं असेल तर ते तर योग्यच आहे. दोनपैकी एक तुम्हाला पण तुमच्या आस्थापनेमध्ये काम करण्यासाठी सोयीस्कर असू शकते. किंवा तुम्ही अनस्किल जरी मुलगा घेतला, प्रशिक्षणार्थी घेतलं, तर या योजनेची जो गाभा आहे, जो मूळ उद्देश आहे, तो इथून साध्य होतो. त्यामुळे तुम्ही अनस्किल जर स्किल न मागता कोणतेही जर पद भरत असेल तर या योजनेसाठी व त्या प्रशिक्षणार्थीसाठी चांगलं आहे. तर 6 महिने त्याला आपल्याला तेच प्रशिक्षणच द्यायचं आहे तुमच्या ऑफिसला. ओके. तर इथे स्किल नाही टाकलं तरी चालेल. ओके. तुम्हाला टाकायचं असेल तर तुमची क्रायटेरिया असेल तर तुम्ही करू शकता. ओके. इथे ते फिल केल्यानंतर स्किल इथे क्वालिफिकेशन जर इफ एनी असं म्हटलंय, जर पाहिजे असेल तर, आणि हे भरून इथे ऍड क्रायटेरिया म्हणून याला क्लिक केलं तर खाली इथे ऍड क्रायटेरिया ऍड होऊन जातो. किंवा तुम्हाला अजून एखादं स्किल पाहिजे असेल तरी तुम्ही ऍड करू शकता. पहिलं मी एक घेतलं स्किल, हे दुसरं स्किल ऍड केलं तर ते ऍड झालेलं आहे. ओके. आणि इथे एखादं अपलोड डॉक्युमेंट वगैरे करायचं असेल तर अपलोड डॉक्युमेंट करू शकता. त्यानंतर इथे सबमिटचं बटन आहे. सबमिटचं बटन क्लिक केल्याबरोबर इथे तुमची ऍड पूर्ण सक्सेसफुली अपडेट झालेली आहे, सक्सेसफुली तुम्ही ऍड वॅकन्सी केलेली आहे असा एक मेसेज येतो आणि ते पूर्ण फिल होतं. या प्रकारे आपण ऍड वॅकन्सी असं तुम्हाला दिसेल आणि तुमची वॅकन्सी इथे पुन्हा आपण क्रिएट वॅकन्सी या इथे क्लिक केल्यावर इथे पहा, मी काही गोष्टी सिलेक्ट केल्या होत्या, त्यामुळे इथे CMY KPY क्लर्क सिलेक्ट केलं होतं आणि माझी वॅकन्सी एकच आहे. तर ते इथे एंड डेट केली. टोटल वॅकन्सी 0 घेतल्या होत्या. महिला एलिजिबल आहे की नाही, डिस्ट्रिक्ट कोणतं घेतलं होतं, अप्रुव्हल स्टेटस काय आहे, आता हे पेंडिंग आहे. याच्यात काही आपल्याला चेंजेस करायचं असेल किंवा एडिट करायचं असेल तर हे डिस्ट्रिक्ट लेवलला या वॅकन्सीला अप्रुव्हल येण्याच्या आधी आपण करू शकतो. एकदाच अप्रुव्हल आल्यानंतर आपण कोणतेही एडिट किंवा काहीही गोष्टी करू शकत नाही. मला 20 तारीख करायची, 20 दिवस मी घेतले होते, 20 तारीख घेतली होती. मला 15 तारीख करायची असेल तर मी याच्यात अपडेट करू शकतो. मला या जिल्ह्यात किंवा या तालुक्यात नाही पाहिजे आहे तर तेही करू शकतो. कोणतं क्रायटेरिया जर डिलीट करायचं असेल तर ते करू शकतो. ओके. आणि कोणता ऍड करायचा असेल ते पण करू शकतो. आणि सबमिट अपडेटचं बटन इथे मला क्लिक करावं लागेल. ही झाले आपण अपडेट वॅकन्सी. ओके. आणि क्रिएट वॅकन्सी या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओत आज शिकलोय. पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत की मुलांनी आता आपल्याला ही वॅकन्सी क्रिएट केल्यावर या वॅकन्सीला अप्रुव्हल घ्यायसाठी तुम्हाला डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट ऑफिस, जिल्हा कौशल्य ऑफिस या ऑफिसला संपर्क करून या वॅकन्सीला पूर्णपणे अप्रुव्हल घ्यायचं आहे. तेव्हा ती जाहिरात, ही तुमची जाहिरात ती तिथे पब्लिश होईल, जाहिरात ती प्रसिद्ध होईल या वेबसाईटवर. ओके. आणि त्याला अप्रुव्हल भेटल्यावर मुलं तिथे प्रशिक्षणार्थी त्या तुमच्या वॅकन्सीला, तुमच्या आस्थापनेच्या वॅकन्सीला अप्लाय सुद्धा करू शकेल. तर आता पुढल्या व्हिडिओत पाहायचं आहे आपल्याला, पुढील व्हिडिओत पाहायचं आहे शॉर्ट लिस्टेड मुलांना, अप्लाय केलेल्या मुलांना शॉर्ट लिस्टेड कसं करायचं आहे ते आपण पुढल्या व्हिडिओत पाहूया. आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला, यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.